तर अशा जुन्या साड्या असतात आणि साडीच्या फॉलचं काय करायचं ते समजत नाही. आणि बघू शकता हा फॉल जो आहे तो खूप चांगला आहे. तर या फॉलचं जे आहे ते मी इथून असा कट करून घेणार, असं ओढून घ्यायचा, फॉल आपोआप निघतो. अशा पद्धतीने मी फॉल जो आहे तो यामधला काढून घेतलेला आहे. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा फॉलचा रियूज दाखवणार आहे. साडीच्या फॉलचा असा उपयोग बघून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकितच होणार आहात. तर मी साडीमधून फॉल जो आहे तो काढून घेतलेला आणि इस्त्री करून घेतलेले आहे ते फॉल सगळ्यांना. याला सुद्धा मी इस्त्री करून घेणार आहे आणि तुम्ही असे प्लेन कपडे सुद्धा इथे वापरू शकता जर तुमच्याकडे फॉल नसेल तर. याला मी इस्त्री करून घेतलेला आहे. त्यानंतर असं फोल्ड करून घेतलेला ह्या फॉलची रुंदी जी आहे ती कमी आहे, तर 2.5 इंच मी ही फॉल जो आहे तो कट करून घेणार आहे. तर बाकीचे जे फॉल आहेत त्याची रुंदी जी आहे ते जास्त आहे, पण या फॉलची जी रुंदी आहे ती कमी आहे. तर मी अशा पद्धतीने 2.5 इंचावरती मार्किंग करून इथे सरळ जो आहे तो हा फॉल कट करून घेणार आहे. तर जे माझे बाकीचे फॉल आहेत ते 5 इंच रुंदी आहे त्यांची, तर मी इथे 2.5 इंचावरती असं मार्किंग करून मी फॉल जे आहेत ते असे कट करून घेतलेले आहेत. तर मी रेड ब्ल्यू असे वेगवेगळ्या कलरचे फॉल इथे वापरलेले आहेत. आणि हा पिंक कलरचा जो कपडा आहे तो कपडा आहे, फॉल नाही आहे. तर कपड्याचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता, प्लेन कपड्याचा. त्यानंतर तुम्ही फॉल जो आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून मग आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. तर मग 2 पीस आपल्याला मिळतात. तर अशा पद्धतीने मी 2.5 बाय 15 इंचाचे हे पीस आहेत. तर असे मी वेगवेगळ्या कलरचे कपडे फॉल जे आहेत ते मी इथे कट करून घेतलेले आहे. ते तुम्ही कपडा सुद्धा वापरू शकतात, फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्हाला 1ही रुपया इथे खर्च करायचा नाही आहे. त्यानंतर मी इथे शॉपिंग बॅग घेतलेली आहे, प्लेन शॉपिंग बॅग आहे ही. तर तुमच्याकडे शॉपिंग बॅग नसेल मोठी तर तुम्ही ते गोणी पण वापरू शकतात. त्यानंतर फॉलचा एक भाग मी घेतलेला आहे, तो अशा पद्धतीने एका साईडने ठेवलेला आहे. ते दोन्ही बाजूने शिवून घेणार. तोच कलर मी समोरच्या बाजूला सुद्धा घेणार आणि दोन्ही बाजूने शिवून घेणार. म्हणजे आपण इकडे जो कलर लावू तोच कलर आपल्याला समोर सुद्धा लावायचा आहे, म्हणजे दोन्ही बाजू ज्या आहेत त्या आपल्या एकसारख्या दिसतील. तर मी दोन्ही साईडने जे आहे ते शिवून घेतलेलं आहे फॉल. त्यानंतर आपल्याला दुसरा कलर घ्यायचा आहे आणि कलर कॉम्बिनेशनने आपल्याला हे फॉल जे आहे ते असे जॉईन करून घ्यायचे आहेत. तर इथे आपल्याला अशा पद्धतीने सरळवरती सरळ कपडा ठेवायचा आणि ते सरळ शिवून घ्यायचं. तर मी ते शिवून घेतलेलं आहे. त्यानंतर असं फोल्ड करायचं, इथे सुद्धा टिप मारून घेऊ शकता. अशा पद्धतीने फोल्ड करून इथे टिप मारून घ्यायची. त्यानंतर दुसरा फॉल घ्यायचा, त्याची सुद्धा सरळ बाजू कपड्यावरती ठेवून अशा पद्धतीने आपल्याला फॉल जे आहे ते जॉईन करायचे. तर इथे जे आपण ज्या लाईनने कलर जॉईन करतो त्याच लाईनने आपल्याला समोर सुद्धा जॉईन करायचे आहेत कपडे. तर अशाच पद्धतीने मी ते फॉल जे आहे ते समोरच्या बाजूला सुद्धा जॉईन करून घेणार आहेत. याच कलरचे बघू शकता मी त्याच कलरचे कपडे समोरच्या बाजूला सुद्धा फॉल जॉईन करून घेतलेले आहेत. आणि आपला हा सिंगल पीस तयार झालेला आहे. तर हा सिंगल पीस आपला किती मापाचा तयार झालेला आहे ते बघू. 15 बाय 30 इंच याचं मी मेजरमेंट घेतलेलं आहे. एवढा आपल्याला एकच सिंगल पीस लागणार आहे. त्यानंतर हा पीस अशा पद्धतीने फोल्ड करायचा. तर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं. पिनअप यासाठी करायचं आहे की आपला जो पीस आहे तो हलणार नाही, आपण जे मेजरमेंट टाकू ते कमी जास्त होणार नाही, त्यासाठी आपल्याला पिनअप करायचं असतं. त्यानंतर मी इथे 2 बाय 2 इंचाचा इथे बेस तयार करणार आहे. तुम्ही इथे 2.5 बाय 2.5 इंचाचा सुद्धा बेस इथे करू शकता. तर मी नंतर जे आहे ते याचं मेजरमेंट वाढवून घेतलेलं आहे. 2.5 बाय 2.5 इंच मी याचं मेजरमेंट घेतलेलं आहे. हे जे बॉक्स आहेत ते तुम्ही 2 बाय 2 इंचाचा सुद्धा करू शकतात किंवा 2.5 बाय 2.5 इंचाचा सुद्धा करू शकतात. तर मी इथे दोन्ही बॉक्स जे आहेत ते इथे कट करून घेतलेला आहे, पिनअप काढून घ्यायचं आहे इथे. तर अशा पद्धतीने आपला हा पीस तयार झालेला आहे. तर फॉलचा खूप सुंदर असा उपयोग मी इथे केलेला आहे. त्यानंतर अस्तर सुद्धा घ्यायचं आहे. अस्तरचे सुद्धा मेजरमेंट सेम आहे, 15 बाय 30 इंच. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला जो पीस आपण क्विल्टेड पीस तयार केलेला आहे फॉलचा तो घ्यायचा आहे आणि कॉर्नर जे आहेत ते आपल्याला कट करायचे आहेत दोन्ही बाजूचे. तर मी दोन्ही बाजूचे कॉर्नर जे आहेत ते अस्तरचे सुद्धा कट करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथे टिच बटन लावायचं आहे किंवा तुम्ही इथे वेलक्रो लावू शकतात किंवा तुम्ही इथे मॅग्नेट बटन सुद्धा लावू शकतात. तुमच्याकडे जेही अवेलेबल असेल ते तुम्ही इथे लावू शकतात. त्यानंतर इथे सेंटर मार्क केल्यानंतर इथे 1.5 इंचावरती असं मार्किंग करायचं. दोन्ही बाजूंनी आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आणि त्यानंतर तुमच्याकडे जेही अवेलेबल असेल ते तुम्ही इथे लावू शकतात. तर मी इथे मॅग्नेट बटन लावणार आहे. तर मॅग्नेट बटन कसं लावायचं, त्यानंतर अशा पद्धतीने सेंटरवरती आपल्याला मॅग्नेट बटन ठेवायचं आहे. त्यानंतर ओपनर घ्यायचा. ओपनरने अशा दोन्ही बाजूंनी आपल्याला छोटे छोटे छिद्रे करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला मॅग्नेट बटनचे जे टोक आहे ते यामध्ये टाकायचे आहेत आणि ते पॅक बसावं म्हणून आपल्याला इथे शॉपिंग बॅगचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे, तो याच्यामध्ये असा अडकवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जी गोल रिंग असते याची ती यामध्ये टाकायची आहे आणि मग अशा पद्धतीने दोन्ही बाजूने फोल्ड करायचा आहे. अशा पद्धतीने मॅग्नेट बटन लावल्यावर हा खूप
पॅक बसतो मॅग्नेट बटन. तर दोन्ही बाजूने मी सेम ह्याच पद्धतीने मॅग्नेट बटन लावून घेतलेले आहेत. तर हा अस्तरचा कपडा थोडासा हलका आहे त्यामुळे मी इथे जे मागे आहे ते शॉपिंग बॅग लावलेली आहे मॅग्नेट बटनला. पण असं जाड जरी कपडा असला तरी इथे लावायचं आहे, म्हणजे पॅक जे आहे ते मॅग्नेट बटन लागतं. त्यानंतर याचा सुद्धा असं सेंटर काढायचं आहे. तर आपण हँडल जॉईन करण्यासाठी इथे मार्किंग करत आहोत. तर दोन्ही बाजूने सेंटर मार्क करायचा. सेंटरपासून आपल्याला दोन्ही बाजूने 2.5 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे. इथे आपल्याला बेल्ट जॉईन करायचा आहे. आता बेल्टसुद्धा मी इथे फॉलचेच तयार केलेले आहेत. इथे तुम्ही जुने फॉल चांगले असतात तेच इथे तुम्ही वापरू शकतात. फॉल जे आहेत ते खराब होत नाही. जे फॉल डार्क असतात ते तुम्ही इथे वापरू शकतात. त्यानंतर आपल्याला इथे मी याची लांबी जी आहे ती 23 इंच घेतलेली आहे आणि याची रुंदी जी आहे ती मी 1 इंच ठेवलेली आहे. 2 फॉल एकत्र करून मी अशा पद्धतीने जो आहे तो हँडल तयार केलेला आहे. तिथे जिथे मार्किंग केलेली आहे तिथे आपल्याला असे हँडल ठेवायचे आणि ते शिवून घ्यायचं. तर दोन्ही बाजूने हँडल जे आहेत ते मी शिवून घेतलेले आहे. जेव्हा तुम्ही हँडल बनवाल तेव्हा तुम्ही 4 इंचाचा कपडा घ्यायचा आणि फोल्ड करून मग तुम्ही हँडल बनवू शकता. त्यानंतर अस्तरचा जो सरळ भाग आहे, तर मॅग्नेट बटनचा सरळ भाग ज्या साईडला आहे त्या साईडचा भाग आपल्याला सरळ कपड्यावरती सरळ कपडा ठेवायचा आणि दोन्ही बाजूने शिवून घ्यायचा. तर दोन्ही बाजूने इथे मी शिवून घेतलेला आहे. त्यानंतर इथून ओपन भाग आहे तिथून आतला कपडा बाहेर काढायचा आहे असा, आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे टॉप स्टिच करायचा आहे हँडलच्या बाजूने. तर इथे हँडलच्या बाजूने अशा पद्धतीने हँडल वरती ठेवायचे आणि मग आपल्याला इथे दोन्ही बाजूने टॉप स्टिच करून घ्यायचं. तर दोन्ही बाजूने मी इथे टॉप स्टिच करून घेतलेलं आहे. त्यानंतर परत आतून कपडा बाहेर काढायचा. इथे रफ एजेस कुठेही दिसणार नाहीत अशा पद्धतीने आपण हे तयार करणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही हे बनवू शकता. खूप इझी आहे, कोणीही बनवू शकेल इतके सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. त्यानंतर हे जे जॉईंट आहेत ते एकावरती एक सारखे ठेवायचे आहेत. पिनअप करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूंनी. जिथे आपण फॉल जॉईन केलेले होते तो कपडा जो आहे तो व्यवस्थित ठेवायचा. अस्तर कमी जास्त झालं तर चालेल, पण जो आपण फॉल जॉईन केलेला आहे शॉपिंग बॅगला तो कपडा जो आहे तो म्हणजे खालीवरती झाला नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने माझा कपडा जो आहे तो कुठेही खालीवरती झालेला नाही आहे. तर अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला दोन्ही बाजूने पिनअप करून घ्यायचं आणि आपल्याला थोडासा ओपन भाग ठेवायचा आहे अस्तरचा. तर एवढा भाग मी ओपन ठेवणार आहे आणि एवढ्या बाजूने शिवून घेणार आहे. इथे शिवणार आहे, इथे शिवून घेणार आहे आणि इथे सरळ आपल्याला इथपर्यंत शिवून घ्यायचे. बॉक्स शिवायचे नाही आहेत आणि हा भाग शिवायचा नाही आहे. तर मी इथे शिवून घेतलेला एवढा भाग ओपन ठेवलेला आहे आणि ते सरळ शिवून घेतलेलं आहे. त्यानंतर बॉक्स आपल्याला इथे जॉईन करायचे आहेत. अशा पद्धतीने जॉईन करायचे आहेत. बॉक्स कॉर्नर असे पकडायचे आणि मग आपल्याला हे बॉक्स असे जॉईन करून घ्यायचे आहेत. इथे कुठे रफ एजेस दिसणार नाहीत अशा पद्धतीने तुम्ही बनवलं तर मी इथे चारही जे कॉर्नर आहेत ते आपण इथे शिवून घेतलेले आहे आणि जिथे ओपन भाग आहे तिथून आपल्याला कपडा जो आहे तो आतला बाहेर काढायचा आहे. आतला सरळ भाग बाहेर व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. असा जो मी फॉल जॉईन केलेत असा कपडा सुद्धा भेटतो. तर मी फॉलचे तुकडे असे जॉईन केले आहेत. तशा कपड्याची मी बॅग बघितली होती बाजारामध्ये, तर मला ती खूप आवडली होती. त्यामुळे मी ही बॅग जी आहे ती मला घरीच बनवलेली आहे. मला खूप आवडते असे कलरफुल बॅग्स, मला खूप आवडतात. तर त्यामुळे मी अशा फॉलची जी आहे ती अशी बॅग बनवलेली आहे. लायनिंगचा कपडा सुद्धा मिळतो. त्यानंतर इथे जो ओपन भाग आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि इथे शिवून घ्यायचं. मी बघू शकता टाकाऊपासून खूप छान अशी टिकाऊ वस्तू जी आहे ती बनवलेली आहे. कलरफुल जे फॉल असतात ते वापरायचे आहेत, ते खराब होत नाहीत, त्याचे कलर जात नाहीत. तर अशा पद्धतीने बघू शकता कुठे रफ एजेस दिसत नाहीत, कुठे धागे दोरे दिसत नाहीत. अशा पद्धतीने तुम्ही इथे चेन सुद्धा लावू शकता जर तुम्हाला चेन लावायची असेल तर अशा पद्धतीने आपली बॅग जी आहे टोट बॅग तुम्ही याला म्हणू शकता किंवा शॉपिंग बॅग म्हणू शकता किंवा पर्स सुद्धा म्हणू शकता, शोल्डर पर्स. तर याची उंची जी आहे ती 12 इंच आहे, रुंदी जी आहे ती 14 इंच तयार झालेली आहे. याचा बेस जो आहे तो 5 इंचाचा तयार झालेला, बेस सुद्धा खूप छान असा तयार झालेला आहे. दिसायला खूप छान दिसते, बनवायला तेवढी सोपी आहे. आणि ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघू शकता फॉलचा मी खूप छान असा रियूज केलेला आहे. तुम्ही इथे जुने जे डार्क फॉल असतात ते खराब होत नाही, ते फॉल तुम्ही ते वापरू शकता किंवा तुमच्याकडे प्लेन कपडा असेल तो सुद्धा तुम्ही वापरून तुम्ही हे बॅग जी आहे ती बनवू शकता. इथे मी इथे मॅग्नेट बटन लावलेला आहे. तुम्ही इथे चेन पण लावू शकता. जेव्हा तुम्ही इथे हँडल लावतात त्यानंतर तुम्हाला इथे चेन जी आहे ती मग जॉईन करायची आहे आणि मग टॉप स्टिच करून तुम्हाला इथे चेन जॉईन करू शकतात किंवा रेडी झाल्यानंतर सुद्धा तुम्ही चेन जी आहे ती लावू शकता. ती रेडी झाल्यानंतर चेन कशी लावायची त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्कीच त्याचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. तर
ही जी बॅग आहे ती अशी लायनिंगची बॅग मी बाजारात बघितली होती, मला खूप आवडली होती, त्यामुळे मी ही बॅग जी आहे ती तयार केलेली आहे. माझ्या स्वतःसाठी मी ही बॅग बनवलेली आहे. मला असे कलरफुल कपडे जे आहेत ते खूप आवडतात, तर त्यामुळे मी ही बॅग बनवलेली आहे. तुम्हाला फॉलचा हा रिव्ह्यूज कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय.